नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्यविषयी वन लाइनर तांत्रिक प्रश्न या घटकावर आधारित सिरीज सुरू केलेली आहे. तरी मित्रांनो, हा आपला भाग 3रा आहे. तरी या आधीचे भाग पाहण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण प्रश्नाला सुरुवात करूया. हिवताप काला आजार कशापासून होणारा आजार आहे? प्रोटोझोआ. जंतरोग व हत्तीरोग यांचा घटक कोणता? मेटाझोआ. कर्करोगामध्ये पेशी विभाजनाचा वेग काय होतो? अनियंत्रित. निरुपद्रवी अर्बुदाला काय म्हणतात? सौम्य अर्बुद. घातक अर्बुदाला काय म्हणतात? दुर्दम्य अर्बुद. कोणते जीवाणू हे शिजवलेले अन्न खराब करतात? क्लोस्ट्रिडियम. प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीला काय म्हणतात? मुकुलायान म्हणजेच कालिकायान. कोणता जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते? एयल कॅनिवोरॅक्स. विषमज्वर म्हणजेच टायफॉइड या आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी. विषमज्वर जंतूंचा आकार कसा असतो? दंडाकृती. ल्युकेमिया हा आजार कोणत्या पेशींचा कर्करोग आहे? श्वेतपेशी म्हणजेच पांढऱ्या पेशी. कुष्ठरोग हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्री. मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूचा आकार कसा असतो? दंडाकृती. मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूचा शोध कुणी लावला? डॉक्टर आर्मर हन्सन 1873 मध्ये. डॉक्टर आर्मर हन्सन हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत? नॉर्वे. लेप्रसी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? ग्रीक. जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो? 30 जानेवारी. मिनोसायक्लिन हे औषध कोणत्या आजारावर वापरले जाते? कुष्ठरोग. आरएमपी म्हणजेच रिफॅम्पिसिन प्रोमिन हे औषध कोणत्या आजारासाठी वापरले जाते? कुष्ठरोग. एमडीटी चे विस्तारित रूप काय आहे? मल्टीड्रग्स थेरपी. एमडीटी ही औषधोपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? कुष्ठरोग. सल्फोनडॅप्सोन हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? कुष्ठरोग. ऑफ्लॉवॅक्सिन हे औषध कोणत्या आजारासाठी वापरले जाते? कुष्ठरोग. राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1955. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1983.